मंडळी, आज आपण गव्हाच्या पिठामध्ये आंबा घालून आठवडाभर टिकणारा खुसखुशीत पदार्थ बनवतोय। तुम्ही कधी केला नसेल तर एकदा ही रेसिपी बघितली तर 100% करणारच। तर हा खुसखुशीत पदार्थ बनवण्यासाठी मी इथे घेणार आहे 2 वाटी गव्हाचं पीठ। सुरुवातीला 1 वाटी घातलंय आणि त्यानंतर हे दुसरी वाटी आहे। गव्हाचं पीठ घेताना चाळूनच घ्यायचं। यानंतर सारख्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी रवा घ्यायचा। रवा जाडा असेल तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्यायचा आणि बारीक असेल तर तुम्ही असाच वापरू शकता। आता हे सगळं साहित्य आहे ते एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे सगळे साहित्य एकजीव होईल। मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। सगळं हे मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी 1 वाटी आंब्याचा पल्प घेतलाय। एक मोठा हापूस आंबा होता, त्याचा असा पल्प काढून घेतल्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। तर हा 1 वाटी भरून असा हा आंब्याचा पल्प झालेला आहे, एक मोठा आंबा असल्यामुळे। सारख्याच वाटीने आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे। हा आंब्याचा पल्प या पिठामध्ये घालायचा। यानंतर इथे मी सारख्याच वाटीने अर्धी वाटी किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे। गूळ घेताना किसूनच घ्यायचा, म्हणजे तो या पिठामध्ये चांगला मिक्स होतो आणि चिरून घेतला तर तो व्यवस्थित मिक्स होणार नाही। गूळ घेताना आंबा कसा गोड आहे तुमचा त्यावर गुळाचं प्रमाण ठरवू शकता। आंबट असेल आंबा तर थोडंसं प्रमाण वाढवायचं आणि जास्त गोड असेल तर त्याप्रमाणे तुम्ही इथे गुळाचा वापर करू शकता। यानंतर थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं, म्हणजे अगदी थोडंसं पाव चमचा मीठ घातलेलं आहे। सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं। कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं तरी मीठ घालायचं, म्हणजे तो पदार्थ चवीला एकदम छान लागतो। आपण जसं पीठ मळतो त्या पद्धतीने थोडंसं हे घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे, नरम जास्त पीठ मळायचं नाही। पीठ मळून घेतलं, यानंतर याला तेल लावून परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे। तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये गूळ वितळवून नंतर त्याचा इथे वापर करू शकता पीठ मळण्यासाठी। आता इथे आपण आंब्याच्या पल्पमध्ये जेवढं पीठ होईल बसेल तेवढंच पीठ घेतलेलं आहे। आपण आंब्याच्या पल्पसाठी म्हणजे 1 वाटी आंब्याच्या पल्पसाठी 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी रवा वापरलेला आहे। हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। तुम्हाला वाटत असेल जर हे पीठ थोडं पातळ झालंय तर गव्हाचं पीठ वाढवू शकता। झाकून 20 मिनिटांसाठी मी हे बाजूला ठेवलेलं होतं। आपण यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे अर्धा तास जास्तीत जास्त कमीत कमी 15 ते 20 मिनिटांसाठी तरी रवा फुलण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे। त्यानंतर परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। रवा फुललेला आहे त्यामुळे थोडंसं पीठ हे घट्टसुद्धा झालेलं आहे। या पद्धतीचं आपल्याला पीठ हवं, जास्त पातळ नको। आज आपण आठवडाभर टिकणारे आंब्याचे घारगे बनवतोय। यासाठी या पिठाचे असे लहान लहान गोळे बनवून घ्यायचे, जसे आपण पुरी बनवतो ना त्या पद्धतीने त्याला लागतात तसे हे गोळे एकत्र बनवून घ्यायचे। एकत्र बनवून ठेवले की लाटायला सोपे जातात आणि घारगे सुद्धा पटापट बनवता येतात। सध्या आंब्याचा सीझन चालू आहे। या सीझनमध्ये बरेच आंब्याचे पदार्थ बनवले जातात। तर मी आंब्याची बर्फी, आंब्याचा शिरा आणि यानंतर आता मी हे आंब्याचे घारगे बनवते, त्यासुद्धा रेसिपी एकदा तुम्ही नक्की पहा। गोळे बनवून घेतल्यानंतर एक गोळा घ्यायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचे, म्हणजे ते कोरडे होत नाही। पोळपाट घेतलेला आहे, त्यावर आपल्याला पुरी लाटतो त्याप्रमाणे अशी ही पुरी लाटून घ्यायची। जास्त पातळ नको किंवा जास्त जाड नको। त्याला सुखं पीठ लावायची अजिबात गरज नाही। तुम्हाला जर वाटतं हे चिटकतंय तर याला थोडंसं हलकं तेल लावू शकता। पाहू शकता या पद्धतीने असं बनवून घेतल्यानंतर यावर थोडीशी लावायची आहे खसखस। खसखस ऑप्शनल आहे, पण हे घारगे दिसायला सुद्धा चांगले दिसतात। यासाठी थोडीशी खसखस यावर पसरवून घालायची आहे आणि हाताने थोडंसं असं दाबून घ्यायचं, टॅप करून घ्यायचं, म्हणजे ती निघणार नाही। आणि एकदा लाटणं असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे खसखस चांगली या घारग्याला चिटकून जाईल आणि तळताना बाहेर येणार नाही। हे बघा, एक आपली अशी ही घारग्याची पुरी लाटून झालेली आहे, मस्त दिसते। आता अशीच दुसरी सुद्धा लाटून घेऊया। खसखस घातल्यामुळे घारगे आपले छान दिसतात, दिसायला खूप सुंदर दिसतात, यासाठी खसखस लावलेली आहे। दुसरी सुद्धा याच सारख्या पद्धतीने लाटून घ्यायची। तुम्हाला वाटत असेल चिटकते तर याला थोडंसं हलकंसं तेल लावून तुम्ही लाटू शकता। यावर सुद्धा अशी खसखस घालायची, हाताने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, लाटणं फिरवून घ्यायचं आहे। मस्त असं हे दुसरी सुद्धा आपली ही घारग्याची पुरी तयार झालेली आहे। याच पद्धतीने सगळ्या मी घारग्याच्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। आंबा घातल्यामुळे काय मस्त असा सुरेख रंग दिसतोय, पाहू शकता। आता चला हे तळून सुद्धा घेऊया। तर गॅस मी एकदम फास्ट ठेवून सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय। एक पिठाचा गोळा घालून चेक करायचा आहे हे तेल चांगलं तापलेलं आहे का।
गोळा छान असा वरती येतोय हे बघा, आणि याचा रंगसुद्धा हळूहळू बदलायला लागलेला आहे. याचा अर्थ हे तेल चांगलं असं तापलेलं आहे पहा. यानंतर लो टू मीडियम फ्लेम करायची आहे, जास्त फास्ट नको किंवा जास्त स्लो नको. आणि एक एक घारगे यामध्ये सोडून मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता फास्ट असेल गॅसची फ्लेम तर हे घारगे करपतील, रंग बदलेल, काळपट येईल. आणि जर स्लो ठेवलात तर घारगे तेल जास्त पिणार आणि हे तेलकट होणार. या पद्धतीने तुम्ही जर हे घारगे तळले तर अजिबात तेलकट बनणार नाही. एका बाजूनी छान असे तळून झाल्यावर साईडच्या कडा त्याच्या प्रेस केल्या की मस्त असे हे फुलले जातात, पाहू शकता. रंग पहा किती मस्त असा सुरेख आलेला आहे. काढून घेऊया. खसखस लावल्यामुळे पाहू शकता किती मस्त दिसतंय. आता हे काढून घ्यायचं आहे एखाद्या जाळीवर, म्हणजे तेल असेल काही तर ते एक्स्ट्राचं निघून जाईल. आणि याच पद्धतीने बाकीचे घारगेसुद्धा तळून घ्यायचे. एकत्र लाटल्यामुळे पटापट असे तळायला आपल्याला सोपे जातात. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवलेली आहे. एकदम फास्ट करायची नाही किंवा एकदम स्लो पण करायची नाही. पाहू शकता मस्त असे टम्म फुगतायत हे घारगे आणि रंगसुद्धा खूप सुरेख येतो. यापेक्षा जास्त तळायचे नाहीत. पहा आता हे सुद्धा काढलंय. अगदी पटापट हे तळले जातात, यासाठीच एकत्र मी लाटून ठेवलेत. पहा मस्त असा हा पण टम्म फुगलेला आहे, दिसतोय खूप सुरेख. आणि खायला चवीला मी मंडळी काय सांगू, खूपच छान लागतो. मुलांना सुद्धा आवडणारा आहे, शिवाय 8 दिवस टिकणारा आहे, आठवडाभर टिकणारा आहे. मुलांना छोट्या भुकेसाठी तुम्ही त्यांना आयत्या वेळी हे घारगे असे बनवून ठेवले तर देऊ शकता. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत, मुलांना मधल्या वेळेत काही ना काही खायला हवंच असतं. तर या पद्धतीने तुम्ही हे आंब्याचे घारगे बनवून ठेवले तर आयत्या वेळी तुम्ही त्यांना असे हे देऊ शकता. चवीला खूपच छान लागतात, शिवाय खुसखुशीत बनतात. हे पहा मस्त असं याला सुद्धा रंग आलेला आहे. मंडळी तुम्हाला आंब्याचे अजून कोणकोणते पदार्थ पाहायला आवडतील हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा, म्हणजे मी ते बनवून अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. हा बघा अजून एक घारगा तळून झालेला आहे, काढून घेऊया. खूप सुरेख असा रंग आलाय. गुळाचं प्रमाणसुद्धा एकदम परफेक्ट झालं आहे, त्यामुळे चवीला हे घारगे अतिशय मस्त असे चविष्ट झालेले आहेत. खूप सुंदर रंग आलेला आहे, काढून घेऊया. पाहू शकता सगळे घारगे मस्त असे टम्म फुगलेले आहेत. जेवढे मी गोळे बनवले होते ना, सगळ्याच गोळ्यांचे मी असे हे घारगे बनवून घेतलेले आहेत. खूप सुंदर झालेत. पाहू शकता एकदम खुसखुशीत, अजिबात तेलकट बनत नाही. हे आठवडाभर टिकत असल्यामुळे तुम्ही एकदम हे बनवून ठेवू शकता, आयत्या वेळी खाऊ शकता. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे हे चविष्ट घारगे तुम्ही या आंब्याच्या सीझनमध्ये नक्की बनवून बघा. जोपर्यंत आंब्याचं सीझन आहे नक्की हे ट्राय करून बघा. चवीला खरंच खूप छान झालेत. तुम्ही सुद्धा करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. जराही हे घारग्याची रेसिपी आवडली असेल तर मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा.